हॅलो नमस्कार स्वागतम. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण 1 वर्ष झाला आपण व्हिडिओ बनवले नाही, 10वी असल्या कारणाने. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. अधिक मासानिमित्त आम्ही पंढरपूरला जाणार आहोत, कारण की अधिक मासात पंढरपूरला गेलेले चांगले असते. तर मित्रांनो, बघूयात आम्ही काय काय करणार आहोत. सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहेच. व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर बघूया आता काय तयारी चालली, तुम्हाला पण दाखवतो. सगळं सामान भरून ठेवलेलं आहे आणि इकडे आपली माणसं बघा सगळी तयारी करताना. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपण आता आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहोत आणि आता आपला प्रवास सुरू होणार आहे. बघूयात गाडीवाले काका आलेत की नाही आणि आता दिदी दादांची तयारी झाली की नाही ते सर्व आपण तुम्हाला आता दाखवून आहोत. तर चला बघूयात. तर मित्रांनो, आताच आपण हार आणि नारळ फोडून आपल्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आता आपण गाडीत बसलेलो आहोत आणि एक माणसं येतात आणि आता तुम्हाला मी येणार सर्वांचं एक करून इंट्रोडक्शन देणार आहे. तर मित्रांनो, आपल्या आईच्या कृपा आशीर्वादाने आपण आपली ट्रिप जाणार आहे पंढरपूरला. तर मित्रांनो, आपण आता पहिला स्टॉप घेणार आहोत देऊ आळंदीला. तर चला आता जाऊ. मित्रांनो, चला तुम्हाला मी शॉर्टमध्ये आमच्या फॅमिलीचा इंट्रो देतो. मित्रांनो, आपले काका आहेत, आपला अण्णा, पप्पा, आत्ते, मामा आहेत, नानी आहे, आपली मावशी आहे, आई आहे, गडपचे मामा आहेत, मावशी आहे आपली, किंवा मावशी, दादा, मम्मी आहे, मामांची आई आहे, आपली दिदी आई आहेत आणि आत्ते आहे आपली. तर मित्रांनो, हे बघा आपला दादा आहे, बोललो, आणि आपला दादा आहेत दोघं. मित्रांनो, आता आपण आलेलो फूड कार्निवलच्या इथे. आता थोडा आपण आता फ्रेश बिश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता आपण दुसरा स्टॉप घेतलेला आहे गावकेरी ढाबा येथे आणि आपलं दादाचं बघा इथं ड्रोन उरोधन आणि आपली मंडळी बघा इथं जेवण बनवायला घेतलेलं आहे. चला, तुम्हाला आता मी पुढं काय करणार सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला कंटिन्यू राहा. मित्रांनो, वाजले 12:15 आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. तर चला बघूया जेवायला काय बनवले. आणि जेवायला काय बनवले? मुगाची डाळ आणि शेताची शेंग. हा, चला बघूया. आपली माणसं इथं बसलेली आहेत. तर मित्रांनो, जेवण वगैरे केलं आणि आपण थेट पंढरपूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आता सध्या आम्ही धर्मशाळेमध्ये स्टे करणार आहोत. आता थकलो आहे थोडं रेस्ट करतो आणि नंतर रात्री आपण दर्शनाला जाणार आहोत की सकाळी जाणार आहोत ते अजून डिसाईड झालेलं नाही, पण तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे. चला मित्रांनो, आताच आपण झोपेतून उठलेलो आहोत आणि सर्वजण आणि मी सर्व जेवण बनवायला जेवणाची तयारी करायला सुरुवात केलेली आहे. चला बघूयात काय काय बनवलं. तेच गो ते स्पेशल बनवले. आज बनवले वरण भात, श्रीखंड, पुरी, शेव, अनारसे, आंबे, लोणचं. आता आपण निघालेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. आपल्याला दर्शन काय भेटणार नाही आहे, पण आपण लांबूनच दर्शन घेणार आहोत कारण की गर्दी खूप आहे. आता बघूयात कसं दर्शन भेटतं आहे. तर चला जाऊयात. तर मित्रांनो, आताच आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत. खूप मोठी लाईन होती तरी पण आपण दर्शन घेतलेलं आहे. खूप कॉन्ट्रोवर्सी पण झाली आहे, पण आपण दर्शन फायनली भेटलेलं आहे आपल्याला आणि आपण आता दर्शन घेऊन आलेलो. आता रात्र झालेली चला आता झोपतो. भेटतो तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. तर मित्रांनो, सकाळी वाजले 5:30 आणि आता आपण जाणार आहोत चंद्रभागेवर आणि तिथले तुम्हाला मी थोडेसे क्लिप देतो. त्या आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मित्रांनो आताच आपण त्यांचं बघा स्नान केलेलं आहे आणि इथे नाणी बघा आपली नारळ सोडते. देवाच्या दारे नाही खोटं बोलणार. आधी पुरी द्या, पुरी घे त्यावर पैसे द्यायचे. मित्रांनो आपण दर्शन घ्यायला गेलेलो पण दर्शन काही भेटला नाही कारण की गर्दी खूप होती. पायथा दर्शन घेऊन आपण डायरेक्ट मार्केट फिरलो आणि डायरेक्ट आलो आपल्या रूमवर. तर आता आपण निघतो आहोत आळंदीला जायला. डायरेक्ट तुम्हाला आळंदीलाच भेटू. तर लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहोत जोगेश्वरी मिसळ येथे. चला बघूयात काय काय खायचं. तर मित्रांनो आताच आपण आळंदीमध्ये एंटर झालेलो आहोत. तर मित्रांनो आळंदी बघू शकता. आळंदीची मी तुम्हाला थोडक्यात हिस्ट्री सांगतो की इथे इथल्या लोकांनी संत तुकाराम महाराजांची पुस्तके नदीत बुडवलेली पण ती त्यांच्याच पुस्तकात एवढी ताकद होती की ती रंगून वरती आली. तर मित्रांनो हा इथला इतिहास होता. चला बघूयात आत्तेच काय करतात. इथं बघू शकता तुम्ही इथं टिवल्या बनवायला सुरुवात झालेली आहे. सोडला मी नाही. तर मित्रांनो पंढरपूर देहू आळंदीचा प्रवास हा काकडेवी येथे समाप्त होत आहे. तर मित्रांनो प्रवास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. फॅमिलीचा खूप सपोर्ट भेटलेला आहे आपल्याला आणि आपण व्हिडिओ अशासाठी बनवतो कारण की आपण या सर्व व्हिडिओमध्ये आपले मेमरीज कलेक्ट करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो. म्हणजे 5-6 वर्षानंतर आपल्याला त्या व्हिडिओज परत बघता येतील. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो आता आपला पुढचा प्रवास हा 2-3 महिन्यामध्ये अयोध्येला जाण्याचा प्लॅन चालू आहे. तर मित्रांनो व्हिडिओ त्यांच्या पण येतील आणि आपल्या अशा व्हिडिओ चालू राहतील. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.